कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। ठाकरे सेनेचा निर्धार मेळावा असेल किंवा मनसेचा मेळाव्यातून जे ईव्हीएम मध्ये कशा प्रकारे वोट चोरी होती त्याचा डेमो दाखवला होता, त्या सगळ्या प्रतिक्रिया आता कार्यकर्त्यांच्या तोंडून येत आहेत। आणि आपण बघतो की अनेक वर्षानंतर राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केलेला आहे। राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होतं की मी लोकलने येणार आहे आणि तुम्ही सुद्धा प्रत्येकाने या मेळाव्याला या मोर्चाला या। आणि आपण बघतोय आता कसा प्रतिसाद मिळतोय। 3 दृश्य तुम्ही बघताय, दादर स्टेशन, त्यानंतर चर्चगेट स्टेशन आणि स्वतः खुद्द राज ठाकरे लोकलमधला केलेला प्रवास। अगदी सकाळच्या गर्दीच्या वेळी राज ठाकरे यांनी लोकलने प्रवास केला आणि त्यांनी हा प्रवास केलाय। तर एकीकडे राज ठाकरे लोकलने प्रवास करत सर्वात आधी इथे पोहोचले, तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मोर्चाचं ठिकाण गाठण्यासाठी काही जण लोकलने प्रवास करत निघाले, तर काही जण पायी निघालेले दिसत आहेत। हा मोर्चा अभूतपूर्व व्हावा यासाठी संपूर्ण विरोधकांनी आपली शक्ती एकवटलेली आहे। तर शिवसैनिक सुद्धा या मोर्चासाठी दाखल झालेत। विरोधकांचा आयोगाविरोधातला हा सत्याचा मोर्चा आणि या मोर्चासाठी म्हणून मनसे शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।